वाशीतल्या सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये काही मराठा आंदोलकांनी आसरा घेतलेला आहे। मराठा आंदोलकांसाठी राहण्याची आणि खाण्याची सोय या ठिकाणी करण्यात आली आहे। वाशी रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असलेलं हे सिडको एक्झिबिशन सेंटर आणि या ठिकाणी मराठा आंदोलकांसाठी राहण्याची आणि खाण्याची सोय करण्यात आलेली आहे। मोठ्या संख्येने मराठा बांधव या ठिकाणी आता असल्याचं पाहायला मिळत आहे। तर पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी वाशीमधल्या सिडको एक्झिबिशन सेंटरला भेट दिली आहे। सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये काही मराठा आंदोलकांनी आसरा घेतला आणि त्याच परिसरातील संपूर्ण परिस्थितीचा आढावा शशिकांत शिंदेंनी घेतलेला आहे। मराठा आंदोलकांसोबत यावेळेला त्यांनी बातचीत सुद्धा केली। झालं काय आता तुम्ही आलात मी एकदा पडद्याच्या मागे राहायला लागलो। तर वाशीमधल्या सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये आंदोलकांसाठी राहण्याची आणि खाण्याची सोय करण्यात आलेली आहे। हार्बर लाईनवर असलेलं वाशी रेल्वे स्टेशन आणि त्या ठिकाणी वाशी या ठिकाणी सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये मराठा आंदोलकांची संपूर्ण सोय। शशिकांत शिंदे हे स्वतः या ठिकाणी आलेले होते। त्यांनी संपूर्ण नियोजनाची पाहणी केलेली आहे, आढावा सुद्धा घेतलेला आहे। याच एक्झिबिशन सेंटरमध्ये आंदोलकांची राहण्याची सुद्धा सोय करण्यात आलेली आहे। याच ठिकाणी जेवण सुद्धा बनवलं गेलेलं आहे। या ठिकाणी भाकरी बनवतात ते वयस्कर आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत। बाबा वय किती, कुठून आलात? भाकरी बनवताय? परभणी भाकरी बनवताय तुम्ही? पोळ्या। काय सांगाल, सगळं साहित्य सोबत आणले तुम्ही? समजा साहित्य आणलंय। काय काय आणलंय? काय काय आणलंय? गव्हाचं पीठ आणलं, गहू तांदूळ आणले, कोथमीर, कांदे, लसण, कांदे, अद्रक हे आता लगेच वरणाला फोडणी द्यालो। 2 दिवस झालं आम्ही शिक्षणाच्या अडचणी आहेत। आपल्याला वाटलं जरांगे पाटलाचं मळ, आम्ही म्हणलं चला आम्ही पाटील माणसं पूर्ण जरांगे पाटील आम्ही सगळे। तर आम्ही पोरायनं आम्ही 2 दिवस झालं नुसते खिचडीवच आहेत। खिचडी खाल्ली आम्ही। 2 दिवस झालं टेम्पूत झोपायलो। तर आज जरांगे पाटील आमचे जेव्हा आझाद मैदानला आले तेव्हा आम्हाला साहेबांना सांगितलं की पोरं आमचे भिजायलेत। सरकारला इशारा दिला की म्हणले काही करा, मात्र यायला पार्किंगची सोय